हे घे, हे देवासमोर ठेव आणि त्याला सांग म्हणावं सगळं काही नीट सुखरूप पार पडू दे. आधीच या घरात काय चाललंय ना तेच मला कळत नाहीये. अगं आता असं काय घडलंय की तुम्ही दोघी जण देवासमोर हात जोडून उभे आहात? अगं ही काय देवासमोर उभं राहायची वेळ आहे का? वहिनी, अगं काही बोलणार आहेस की नाही का फक्त माझ्याकडे बघून हसत बसणार आहेस? वंस, एक गोड बातमी. गोड बातमी म्हणजे अभिला नवीन काम मिळालंय का? वंस, त्याच्याही पेक्षा गोड बातमी आहे. त्याच्यापेक्षा गोड? वहिनी काय सांग ना आता. वंस, ये. वंस, तुम्ही आजी होणार आहात. खरंच? खरंच आनंदाची बातमी आहे. पण आता स्वतःची काळजी घ्यायची. आता मनात आलं म्हणून बाहेर पडले, मनात आलं तेव्हा इकडे गेले तिकडे गेले असं करायचं नाही. आता स्वतःची नीट काळजी घ्यायची. मी काय म्हणते ते लक्षात येतंय ना? विश्रांती. तेव्हा या संकटाच्या काळामध्ये खरंच आनंदाची बातमी दिलीस. खरंच आनंदाची बातमी दिलीस. हॅलो हॅलो मीनाक्षी, अगं आय एम सो सॉरी. कामाच्या गडबडीत तुला फोन करायचं राहूनच गेलंय. आत्ताच फ्री झालोय. बरं, मी घरी यायला निघालोच आहे. मला सांग, मार्केट बंद काही आणायचं आहे का? हॅलो मीनाक्षी. हॅलो मीनाक्षी, माझं बोलणं ऐकतेस ना तू? हाँ बोला ना. काय बोलत होता? काय चाललंय तुझं? कधीपासून मी तुला विचारतोय, काही बोलतच नाहीयेस. तुझं
माझ्या बोलण्याकडे लक्ष नाहीये का? नाही अहो, खरंच तसं काही नाही. खरंच काही नाहीये ना? खरंच. मग तुझ्या चेहऱ्यावर एवढी स्माइल काय? तुम्हाला कसं कळलं माझ्या चेहऱ्यावर स्माइल आहे? तुझं माझ्याशी बोलणं, मध्येच हरवून जाणं, त्यावरून लक्षात येत आहे माझ्या की नक्कीच तुझ्या चेहऱ्यावर स्माइल आहे तिकडे. एनिवे, मी आता निघालोय. काही आणायचं आहे का? अजूनही सांगितलेलं नाहीयेस. काही खायला आणू का? काही पण आणावं, पण तुम्ही लवकर घरी या. मी वाट बघते. ठीक आहे, पोचतोच मी. बाय. बाय. काय ग, आज लवकर आलीस? ऍक्च्युली शेवटची 2 लेक्चर्स ऑफ होती आणि मैत्रिणी नव्हत्या म्हणून डिरेक्टली घरी आले. बरं झालं लवकर आलीस ते. शोभा, मला तुला काही सांगायचंय. आते, त्याआधी मला सांग, तेजस कुठे आहे? का ग? म्हणजे आल्या आल्या अगदी तेजस बद्दल चौकशी करतेस? कधीपासून कॉल करते आते, मेसेजही केला, पण तो काहीच रिप्लाय देत नाहीये. मला ना खूप टेन्शन यायला लागलंय त्याच्या अशा वागण्याचं. अगं, त्याच्या वागण्याचं तर मलाही टेन्शन यायला लागलंय. मगाशी जेव्हा मी बाहेर होते ना, तेव्हा त्याच्या रूम मधून ना आदळआपट झाल्याचा आवाज येत होता. म्हणून मी डोकावून बघितलं तर अगं, सगळ्या रूम मध्ये पसारा करून ठेवला होता. मला बघितलं ना तेव्हा जरा सारवासारव करायला लागला. आते, तेजस असा का वागतोय? मलाही तेच कळत नाही. नाही म्हणजे इतके दिवस आपण मीनाक्षीला नावं ठेवत होतो, पण आता मला असं वाटायला लागलंय की तिचे सगळे गुण त्या तेजस मध्ये उतर. भांडतो काय, आदळआपट काय करतो, दारू काय पितोय. आपण जर दुसऱ्याच्या घरात राहत असू तर जबाबदारीने राहायला हवं हे सुद्धा त्याला कळत नाही. तसं काहीतरी भलतंच चाललंय. ते मलाही त्याचंच टेन्शन येतंय ग. सतत त्याचा विचार सुरू असतो डोक्यात. त्याच्या विचारामुळे ना माझ्या लेक्चर मध्येही लक्ष लागत नाही आजकाल. मला त्याचं काय करावं हेच कळेना असं झालंय. सुहा, अगं असं नको करूस. हे बघ, तू अभ्यासात नीट लक्ष दे. आणि तुझं टेन्शन दूर व्हावं ना म्हणून तुला मी एक आता आनंदाची बातमी देते. आनंदाची बातमी? हो. काय? आपल्याकडे की नाही एक पाहुणा येणार आहे. कोण? ओळख बघू. आता ऑलरेडी टेन्शन आहे मला. तू पोळी नको ना घालू. बरं ठीक आहे, तर सांगूनच टाकते. आपल्याकडे छोटा पाहुणा येणार आहे. मीनाक्षी प्रेग्नंट आहे. काय? आता खरं सांगतेस तू? हो. अगं, तू खरंच गुड न्यूज दिल्यास आत्याई. आता ही न्यूज ऐकल्या सगळं टेन्शन दूर झालं बघ. ते तर आहे ग, पण मला ना आता मीनाक्षीचं टेन्शन यायला लागलंय. तुला तिची मानसिक अवस्था माहिती आहे ना. मग आता अशा अवस्थेत तिने मुलाला जन्म देणं म्हणजे. आत्याई, डोंट वरी. हे बघ, मी काही दिवस मीनाक्षीला ऑब्झर्व करते. तिच्यात आता बऱ्यापैकी सुधारणा आहे. म्हणजे ती आता आधीसारखं वागायला लागली. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आणि आपण आहोत ना तिची आणि बाळाची काळजी घ्यायला. डोंट वरी, सगळं नीट होणार आहे आता.
कशाला आलायस इथे? सांगतो की कशाला आलोय ते. तुझी लक्षणं काय नीट दिसा ना. एकदा सांगितलेलं कळत नाही? लांब राहायचं. येत सांगायला आलोय, त्याच्यापासून लांब राहायचं. तुझी लक्षणं काय नीट दिसा ना. कसं आहे, तू त्या दुसऱ्या माणसाबरोबर लग्न केलं तेवढ्यापर्यंत ठीक आहे. आई बी असलं काय व्हायचं नाही. आई व्हायचा विचार जरी तुझ्या मनात आला ना, तर आपल्यासारखा वाईट माणूस कोण नाही. आणि ते तुला माहिती. राडा घालणार आपण. राडा म्हणजे असा राडा घालणार की परांजपे कुटुंबाच्या भावी पिढीत परत कुणी जन्माला येणार नाही. आणि हाय ती पिढी बी आपण कधी जिती सोडणार नाही. तुला कोणी सांगितलं मी आई होणार आहे? ही काय नाटकं लावली होती? कळेल, लवकरच कळेल. आणि तुला समजेल अशा भाषेत कळेल. परांजपाच्या भाषेत कळेल का राजे शिर्केच्या? मीनाक्षी, मीनाक्षी. आता याची एकदा व्हॅलिडिटी संपवतो. फक्त इनकमिंग. बायकोला काय झालंय कळना झालंय आपल्याला. तर आपण तिला रडवाया बघतोय आणि ती आपल्या बरोबर लढाया बघती. बायकोचा कॉन्फिडन्स समजावा का मात समजावा. तू जर का आपल्याला येड बनवत असशील ना, आपण तुला जिथं सोडणार नाही. काय झालं मीनाक्षी? अशी का पाहतेस? मीनाक्षी, मला असं का वाटतं की तुला मला काहीतरी सांगायचं आणि तू सांगत नाहीयेस. काय झालंय मीनाक्षी? चक्क तू आज इतकी गोड लाजतेस. काय कारण आहे? बातमी तशीच आहे अभि. तुम्ही आधी डोळे बंद करा. मीनाक्षी, तू उगाच सस्पेन्स वाढवू नकोस ना. प्लीज सांग ना काय झालंय. तुम्ही डोळे बंद करा ना अभि, प्लीज. ठीक आहे. अभि, माझे नाही, स्वतःचे डोळे बंद करा. ओ, ठीक आहे. तुझं आपलं काहीतरीच असतं मीनाक्षी. काय एवढं सांगणार आहे डोळे कोणाला? उघडायचे नाहीत. ठीक आहे. डोळे उघडा. खरंच? मीनाक्षी, तुला माहितीये तू किती आनंदाची बातमी दिलीस मला. मीनाक्षी, आय एम सो हॅपी. आय एम सो हॅपी.
आय एम सो सॉरी. मला कळलंच नाही की या अवस्थेत तुला असं गरगर नाही फिरवलं पाहिजे. आय एम सो हॅपी. थँक्यू सो मच मीनाक्षी. मीनाक्षी, बरं झालं तू आलीस. तुला साथ मारणार होते. कॉंग्रॅच्युलेशन. मला खूप भारी वाटतंय. मी आत्या होणार आहे. बरं बस तू, मी आले. हो. तू बस आधी मीनाक्षी, बस बस. आपल्या घरात रोज सगळ्यांच्या आवडीचं काही ना काही बनतच असतं, पण आज मात्र मी मीनाक्षीला आवडते तशी खीर केली आहे. अरे वा, क्या बात आहे. आता जास्त बोलत बसू नका. गरम आहे जेवण तर पटकन जेवून घ्या. अरे तेजस, तू तिथे काय करतोस? ये ना इकडे जेवायला. अरे आमच्या बरोबर बस जेवायला ये. नाही, मला भूक नाहीये. का हो, का भूक नाहीये? थोडस काहीतरी खाऊन घ्या. अहो वहिनी, मला खरंच भूक नाही. मग निदान खीर तरी खाऊन घ्या. खास आईंनी बनवली आहे. आणि त्याच्या मागे कारणही खास आहे. हा, तू बस. बस रे, बस. हे बघ तेजस, तू काही आता आम्हाला परखा नाहीयेस. आमच्या घरातल्या प्रत्येक दुःखात तू आमच्या बरोबर होतास. तेव्हा आता ही आनंदाची बातमी सुद्धा तुला कळली पाहिजे. कोणती बातमी? आमच्या अभि आणि मीनाक्षीकडे गुड न्यूज आहे. काय झालं तेजस? सुहाग विचारतेस काय? त्याला पाणी दे ना. असा कसा ठसका लागला? हा, पाणी पी. नाही माहित. बोलू नकोस. शांत राहा जरा. अरे खीर खातोयस ना? नाही, नको. बस झालं. बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन. एक्सक्यूज मी. मीनाक्षी, तू घ्या आधी खीर.